हाय हॅलो नमस्कार, मी ललिता, तुमचं माझ्या चॅनलला स्वागत आहे। तर आज आपण फ्रेंड्स टिश्यू पेपरपासून फूल बनवणार आहोत, जे की आपण बर्थडे डेकोरेशन, गणपती डेकोरेशन असं विविध डेकोरेशनसाठी वापरणार आहोत। तर अगदी छान असं फूल बनवणार आहे, तर सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। चला तर आपण टिश्यू पेपरपासून फूल बनवायला घेऊया। आपल्याला एक टिश्यू पेपर लागणार आहे। टिश्यू पेपरची घडी घालून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यावर ग्लासनी मार्किंग करायचे। ग्लासनी मार्किंग करून घेतल्या त्या मार्किंगमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे कैचीने। गोल राऊंड तयार होईल। हा असा राऊंड तयार झालेला आहे। आता आपल्याला वॉटर कलर लागणार आहे। वॉटर कलरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते प्लेटीमध्ये घ्यायचं आहे वॉटर कलर, आणि कडेने चांगले टिश्यू पेपर आपल्याला बुडवून घ्यायचे आहेत आणि ते बुडवून घेतल्यानंतर आपल्याला ते सुकत ठेवायचे आहेत। आता इथं मी बुडवून घेत आहे। हे असे बुडवून घ्यायचे आणि आपण ते एक एक करून आपल्याला सुकत ठेवायचे आहेत। जास्त बुडवायचं नाही, असं हळूहळू बुडवून घ्यायचं आहे। टिश्यू पेपर पाणी खूप ओढून घेतो, त्याच्यामुळे आपल्याला हलक्या हाताने नंतर ते असं प्रेस करायचं आहे आणि आता आपल्याला ते सुकत ठेवायचे आहेत। हे बघा मी सुकवून घेतलेले आहेत। सुकवून घेतल्यानंतर हे असं होतं। आता आपण ग्लास घ्यायचा आहे। ग्लासला हे असे अर्ध्यामध्ये आपण थोडे असे ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर आपण ग्लू लावून घ्यायचं आहे। त्याच्या मध्यभागी असं ग्लू लावून घ्यायचं आहे आणि ग्लूवर एक एक करून आपल्याला ते चिटकवायचे आहेत गोल। अगदी छान वाटतात हे डेकोरेशनसाठी। तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। हे असे आता आपण ग्लू लावून एक एक करून पानं चिटकवून घेऊ। अगदी मध्यभागी चिटकवायचे आहेत। जोपर्यंत मधला हे झाकत नाही आहे तोपर्यंत आपण लावून घेऊ। हे आता आपण सुकवून घेऊ। सुकल्यानंतर आपण ते फूल अलगद काढायचं आहे। आता सगळे गोल लावून झालेले आहेत माझे। जास्त पण ग्लू लावायचा नाही हां, बरं का। हे बघा लावून झालेलं आहे। मधून सगळं झाकून घेतलेलं आहे आम्ही। हे असे हळू काढून घ्यायचं आपण। मध्ये किती छान आकार तयार झालाय बघू शकता तुम्ही, किती छान फूल तयार झाले। तर तुम्ही हे असं फूल बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की फूल कसं झालंय, आणि तुम्ही हे असं फूल करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा।